राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त समाज क्रांती सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं आयोजित लोकराजा शाहू कोल्हापूर भूषण महागौरव पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। राजश्री शाहू स्मारक भवनातील सभागृह यावेळी रसिकांनी खचाखच भरलं होतं। दंगलगार नितीन चंदनशिवे यांच्या प्रभावी भाषणानं आणि कवितांनी उपस्थितांना विचार करायला भाग पाडलं। राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित शाहू महोत्सवाची सुरुवात राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनानं झाली। संविधान उद्देशिका गीतानं कार्यक्रमाला सुरुवात झाली, तर ऐतिहासिक मानगाव परिषद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांच्या जीवनावर आधारित नाटिकेनं उपस्थितांची मनं जिंकली। प्रमुख वक्ते दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी आपल्या भाषणातून जात पात सोडा, भारतीय म्हणून एक व्हा असा संदेश दिला। समाजात समता, बंधुता आणि संविधानिक मूल्य जपण्याचं आवाहन करत त्यांनी सामाजिक सलोखा आणि महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करण्याची गरज व्यक्त केली। त्यांच्या कांबळे आणि पांडुरंगा या कवितांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे होते। त्यांनी कोल्हापूर ही समता आणि शाहू विचारांची भूमी असल्याचे सांगत सामाजिक ऐक्य कायम राखण्याचं आवाहन केलं। यावेळी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना लोकराजा शाहू कोल्हापूर भूषण महागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली।